हॅलो. सगळे कामं आवरून झालेली आहेत आणि एका कामाचा खूप कंटाळा येतोय, ते म्हणजे भांडी. आणि भांडी ही असं काम आहे की आपण नाही जरी जेवण केलं तरी भांडी ही घासायची, कारण आपण जेवत नाही, बाकीचे जेवतात. त्याच्यामुळे भांडी घासणं हे आपल्याला चुकणार नाही. आणि रेग्युलरच्या कामांमध्ये आपल्याला काही गोष्टी हे चेंज केल्या ना किंवा इम्प्रूव्हमेंट केली तर ते काम आपल्याला सहज इझी जातं किंवा आवडतं. तर त्याच्यामध्ये मीही काही इम्प्रूव्हमेंट केले आहेत आणि मला त्याच्यात खूप चांगलं वाटलं. तर मी तुमच्यासोबत आज माझा तो अनुभव शेअर केला. तुम्हाला मी चेंज करायला सांगेल काही गोष्टी. आता तुम्ही नेहमी भांडी घासतात, आपल्या प्रत्येक महिलाचं काय असतं की बचत करणं हा सगळ्यात पहिला हेतू असतो. तर ठीक आहे, तुम्ही बचत करा, पण काही गोष्टींमध्ये खूप काही खर्च नाही वाढत. आता तुम्ही भांडी सगळ्याच साबण वापरता, मी पण साबण वापरते, मी लिक्विड पण वापरते, तर साबणही वापरते. तर साबण जर तुम्ही कुठलाही वापरत असाल तर त्यात एक ऑप्शन मी तुम्हाला सांगते, तो मला खूप चांगला वाटतो. विमच वापरता तुम्ही पण विममधला हा एक प्रकार आहे. हा येल्लो तुम्हाला हे पिवळा कलरचा कागद हा कुठेही सापडेल, तर त्याचा मी हा सेट घेतलेला होता. तर इतर साबणांपेक्षा हा जो एक साबण आहे विमचा, हा जो प्रकार आहे हा तुम्ही वापरून बघा. कुठलाही वापरत असाल त्यातला चेंज करा साबण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो आवडतो आपण नेहमी तोच वापरतो. तर असं नका करू, नेहमी वापरणारी वस्तूच आपल्याला कंटाळा येतो कितीही चांगली असली तरी. तर तुम्ही साबण चेंज करा आणि कुठलाही वापरत असेल तर फक्त हा चेंज करून बघा. जर हाच वापरत असेल तर बेटर आहे. तर हा चेंज करा, सेम प्राईसमध्ये आहे. हा वापरून तुम्हाला नक्कीच वापरताना पटकन चिकटपणा निघतो आणि आपल्याला तो वापरायला खूप छान जातो. त्याच्यानंतर साबण नंतर एखाद दिवशी लिक्विड वापरा. नेहमी साबण वापरता साबण स्किप करा, लिक्विड घ्या. म्हणजे भांड्याचं काय होतं ना की कंटाळा नाही येत. भांडी घासायची लिक्विडने पटकन होतं, तुम्हाला माहिती. तर लिक्विड हा पटकन पाणी वगैरे केलं, स्क्रबने पटकन घासून झालं की लिक्विडचं काम भांड्यांचं अगदी सोपं होत असतं लिक्विड. त्याच्यानंतर आपले चेंज करा. भांडी चेंज नाही होऊ शकत ना, भांडी घासण्यासाठी वापरणारं जे स्क्रब आहे ते तुम्ही चेंज करायला पाहिजे. तर मी हे गालाचं घेतले, काही प्रत्येक दुकानात भेटतं. ठीक आहे, प्राईसचा काही विषय नाही, खूप काही महाग किंवा तुमच्याकडे हा जर असेल, तुम्ही त्याच्याने पण कंटाळणारी किंवा भांड्यांचा कंटाळा येतो तर तो स्किप करून तुम्ही स्कॉच ब्राईट खूप चांगलं स्क्रबर आहे, माझ्यासाठी तर खूप फेवरेट आहे. तर याच्याने देखील खूप टिकतात, चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे. तर तुम्ही हे स्क्रबर देखील वापरून बघा. आणि जी नेहमीची असते की खूप कडक भांडी असतात, कंटाळा येतो, तर हा एक ऑप्शन आपल्याकडे असलंच पाहिजे. हा सगळ्या महिलांचा फेवरेट असतो. कसलीही भांडी असते तर पटकन घासून क्लीन होतात आणि झटपट मोकळं होतं. तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साबण चेंज करा, मध्ये लिक्विड वापरा आणि त्याच्यानंतर तुमचा स्क्रबर हा चेंज झालाच पाहिजे. पैशांचा जास्त काही खर्च नसतो, त्याच्यामुळे एवढा विचार करू नका. स्क्रबर चेंज करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल माझा पहिला स्क्रबर आहे ताई, तो खराब नाही, मग आपण फेकून का द्यायचा? बरोबर आहे, मी पण तो विचार करते. त्याच्यासाठी मी सोल्युशन आहे की एखाद्या पातेलीत पाणी घ्यायचं, ते उकळायचं, त्यात सर्फ एक्सेल आपला जो पावडर असेल तो टाकायचा, त्यात ते स्क्रबर उकडायचे आणि ते धुवून स्वच्छ एका उन्हात थोडं वाळवायचे आणि वाळवल्यानंतर एखाद्या डब्यात ते ठेवायचे. हा वापरत असताना तो ठेवायचा. याला कंटाळा आला की मग ते काढायचे, वाटल्यास न फेकता आपल्याला त्याचा यूज पण होतो. मी देखील करते. सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की तुम्ही जेव्हाही स्क्रबर वापरतात ना, तर महिन्यातनं एकदा का असते ना, ते स्क्रब आहे ना, गरम पाण्यात लिक्विड टाकून, भांड्याचं लिक्विड म्हणा किंवा आपलं सर्फ एक्सेल टाकून त्यांना उकडायचं आणि एक दिवस त्यांना चांगल्या उन्हात ठेवायचं. कारण त्याच्यामध्ये एवढे जम्स असताना, मी एक व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्यात त्यांनी एक्सप्लेन करून दाखवलं होतं आणि त्याच्यात दाखवलं होतं किती जम्स असतात जे आपण रेग्युलर स्क्रबर यूज करतो. तर त्याच्यामुळे मी हे केअर करते आता तरी, जेव्हापासून मला कळलं आहे. तर तुम्ही देखील ते करा. ठीक आहे, जर तुम्हाला वेळ भेटत असेल, तुमच्याकडे सायलेंट टाईम आहे, भांडी घासताना गाणी लावा, आपले आवडते गाणे ऐकायचे किंवा एखाद्या आवडती मैत्रिणीला, नातेवाईकाला फोन लावायचा, स्पीकरवर ठेवायचा, हवं तर तिथं हेडफोन लावा आणि तिच्याशी गप्पा करत करत कितीही भांडी असू द्या, अजिबात जाणवणार नाही, कंटाळा येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणाशी नाही बोलायचं, मस्त आवडीचे गाणे लावायचे, आपल्यापुरतं वॉल्यूम ठेवायचं आणि गाणे ऐकत ऐकत आपली भांडी घासायची. हा देखील एक महत्त्वाचा चेंज आहे, करून बघा. मी करून बघते कधीतरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल आहे की नाही? युजफुल असेल तर एक लाईक नक्की करा आणि चांगलं जास्तच युजफुल असेल तर शेअर करा आणि आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.